धन्यवाद. गव्हाण विपक्ष जासई 40+ दोन बलाढ्य संघामध्ये ही लढत आहे आणि आता खरं तर गव्हाण 40+ टीम बॅटिंगसाठी उतरलेली आहे आणि जासई 40+ टीम मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतरले आणि जासईचे बहुतांश खेळाडू आपण पहिल्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. भूषण आपण पाहता मिथून असतील हे खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना या मैदानाची सीमारेषा आणि मैदानाच्या आउटफील्डबद्दल बरंच काही थोडासा अभ्यास करता आलेला आहे आणि मोठी लढत तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रवीणने मगाशी सांगितलं का तर प्रवीण गरत आणि भूषण यांची खरं तर भागीदारी 127 धावांची वाकडीच्या मैदानात पाहिली होती. अभेद्य अशी भागीदारी आम्ही पाहिली आणि त्याच वेळेला आम्ही खरं तर नवघरच्या स्पर्धेमध्ये भावनीश ठाकूर आणि जुगल गरत या दोन खेळाडूंमध्ये डाऊननगर संघाच्या अगेन्स्ट भाई चषकामध्ये 136 धावांची स्फोटक इनिंग भागीदारी पाहिली होती. नॉट आउट हे रेकॉर्ड्स तर आदरणीय रमणशेठ ठाकूर साहेबांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेत आहोत. सन्माननीय रमणशेठ ठाकूर साहेब या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मंचावरती आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी आशुतोष मोकल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय रमणशेठ ठाकूर साहेबांचा यथोचित आदरातिथ्य आपण या ठिकाणी करावा. फुल लेंथ बॉल पहिला बॉल टाकत असताना प्रवीण गरत हा खेळाडू मैदानामध्ये ऑन साइडला सेकंडचा कॉल नकार दिलाय. नावेखाडी 40+ टीमने मला वाटतं 4 वेळा 3-3 धावा घेतलेल्या होत्या आणि तोच प्रेशर रांजणपाडा संघावरती क्रिएट झाला होता धावांचा. तर रमण ठाकूर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. एका बाजूला आपण पाहता सन्मान आणि दुसऱ्या बाजूला सामना देखील पाहायला मिळतो 2 विंडोमध्ये पीटीसीच्या माध्यमातून. ऑन साइडला बिगेटचा प्रयत्न आहे, मिसक्यूट झाला फटका पण तो डीप मधून स्वतः मिथून धावत आलेले आहेत. चांगला थ्रो चांगली फील्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि या एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल टोटल धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 2. आदरणीय रमणशेठ ठाकूर साहेब क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहकार्य लाभलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. खरं तर प्रत्येकाचा हातभार या स्पर्धेला आहे. कारण आजकाल आपण पहिला सर्रास प्रत्येक गावामध्ये स्पर्धा आहेत, डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण नेहमी पाहत असतो. परंतु यामागे हे दानशूर दाते त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याच्या हात गावे. वृंदा करंदीकरांची ती कविता आहे. खरं तर घेणाऱ्याने देखील त्यांच्यासारखं शिकावं. दान करण्याची पद्धत त्यांना यावी आणि खरंच खूप चांगलं या ठिकाणी योगदान संपूर्ण आमच्या मान्यवरांच्या स्पर्धेसाठी राहिले. त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 धावा फलकावरती आहेत. बाहुबली अमर आणि रोहन 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गव्हाण 40+ क्रिकेट टीमचे बॉलिंग मार्कमध्ये प्रवीणला आपण पाहताय अनुभवी खेळाडू सर्वच अनुभवी आहेत. ओव्हर पिच फुल लेंथ होता प्ले अँड मिस. अगदी आपण पहिला बॉलला फ्लाईट देत असताना भूषण यष्टांच्या मागे आहेत आणि त्यांच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी चांगली बॉलिंग. थोडासा फिंगर रोल आतमध्ये आला बॉल. क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. भूषण विकेट किपरच्या माध्यमामध्ये चांगली त्या ठिकाणी भूमिका साकारत असताना आणि मला वाटतं 40+ झाल्यानंतर भूषण आणखीन चमकदार कामगिरी करताना आपण नेहमी पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. यावेळेला पूलचा प्रयत्न होता. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी मी इथून आणि त्यांना बीट करत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार 4 धावा. हे गाणं ऐकलं की मला ती गव्हाणची नाईट स्पर्धा आठवते. खरं तर भरपूर वर्षा अगोदर आम्ही तिथे नाईट स्पर्धेला समालोचन केलं होतं आणि डान्सर त्या स्टेजवरती होते आणि सुरुवातीला हे गाणं लागायचं आणि भरपूर एंटरटेनमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळायचं. आणि आज गव्हाण संघ मैदानामध्ये खेळतो त्या आठवणी ताज्या झाल्या. समीर सोमने सर, प्रसाद भोईर सर, खरं तर चंदू शेट्टे सर देखील त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा पायातला बॉल सोडलाय. डावी यष्टी वाकवली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयड. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना गव्हाण 40+ टीमला. खेळाडू बाद झाले आहेत त्या ठिकाणी. अमर कोळी बॅक टू द डगआउट. पहिला खेळाडू बाद झाला अमर कोळी आणि त्यानंतर मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकावरती
नवीन फलंदाज अलंकार कोळी खेळाडू मैदानाकडे चाललाय. गव्हाण या परिसरातील गाव आहे, उलमानोड परिसरातील आणि मोठं गाव आहे आणि चांगलं क्रिकेट या गावानं मात्र दिलंय. आणि या गव्हाण संघाचे खरं तर जबरदस्त खेळाडू विशू कोळी सध्या चर्चेमध्ये असतात अंपाच्या भूमिकेमध्ये. परंतु मैदानामध्ये गव्हाण 40+ आणि त्यांच्या बरोबरीने आहेत खरं जासई 40+. पहिलं षटक राहिलं जासई संघाच्या नावावरती, ज्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर गोलंदाज प्रवीण गरतने 1 विकेट काढला आणि 7 धावा खर्च केल्या. मिथून मात्र आता बॉलिंग मार्कवरती आपण त्यांना येताना पाहताय. अनिकेत गरतचं आगमन, किरण पवार यांचे राईट हँड अनिकेत गरत आणि अर्केश म्हात्रे हे दोन असे खरं तर त्यांचे फॅन आहेत, ते सातत्याने त्यांच्या अवतीभोवती असतात आणि त्यांचं देखील या ठिकाणी करूया स्वागत. मिथून म्हात्रे बॉलिंग मार्कवर झाले. चला थोडी घाई करा, विनंती असेल बघा. पहिल्या रात्रीमध्ये जवळजवळ 4:30 काल देखील उशीर झाला, त्यामुळे आज थोडं सहकार्य करा ही विनंती राहील. या ठिकाणी 40+ क्रिकेट खेळाडूंना शिस्तबद्ध क्रिकेट हे सातत्याने आपण 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं आणि यावेळेला मिथून आलेत बॉलिंग मार्कमध्ये. राऊंड द विकेट अक्रॉस द लाईन, हा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर झेल खाली आले, झेल होईल का, झालाय, पकडलाय, क्या बात आहे, अप्रतिम. रणजित पाटील यांनी हा झेल टिपला होता आणि बघा पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहता या बॉलचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पायातला बॉल त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहनने आणि तिथे मात्र चांगला झेल टिपला, शॉट स्क्वेअर लेगला रणजित पाटील यांनी. सुरुवातीला असं वाटलं थोडा कॉन्फिडन्स कमी होता त्यांच्यामध्ये, परंतु त्यानंतर त्याने अप्रतिम झेल कॅरी करत असताना हा दुसरा धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या गव्हाण 40+ टीमला. धाबा स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 7, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. देवानंद कोळी पार्टनरशिप गरजेची राहील बलाढ्य जासई 40+ टीम समोर. परंतु यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. उलवे 40+ विपक्ष पारगाव 40+ आणि चौथा सामना असेल ट्रॉम्बे 40+ विपक्ष नवघर 40+. या लढती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सातत्याने मला वाटतं बऱ्याच ठिकाणी 40+च्या जेव्हा लढती झाल्या तेव्हा पारगाव उलवे ही मॅच आम्हाला अनेक वेळा पाहायला मिळाली. कधी कधी नावडे आणि वावंजे हे संघ आपण पाहिले, आमच्या परिसरातील साई 40+ संघ देखील पाहिला या पोलमध्ये खेळताना. आज मात्र खरं तर दिनेशजी बंडा यांचा नवघर 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे 40+ हा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सर्व संघांना आपण देऊया शुभेच्छा. मिथून म्हात्रे राऊंड द विकेट, समोर टाकला हलक्या हाताने, ऑन साइडला खेळत असताना शॉट मिड विकेटला फिल्डर लावला, 30 सर्कलच्या आतमध्ये क्विक थ्रो होता. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, जबरदस्त थ्रो आपण त्यांचा पाहिला होता. शॉट मिड विकेटला रोशन म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा थ्रो पाहिला. जर का ऑन दी स्टम्प्स हा थ्रो असता तर कदाचित या ठिकाणी आणखीन एखादा विकेट मिळाला असता. चांगला निर्णय त्यांचा होता, प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने दाखवला होता त्या ठिकाणी रनआउटच्या विकेटसाठी. अलंकार कोळीला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. क्विकर बन बॉल आपण पाहिला मिथून म्हात्रे यांचा. लेफ्ट आर्म सीमर, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे उजव्या हाताच्या गोलंदाजांसमोर. अनेक वेळा आपण पाहिला एखादा लेफ्टी बॉलर असला की तो मात्र बाहेर बॉल काढतो, पण इथे आपण पाहताय मिथून समोर टाकतोय, लॉफ केला बॉलला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये बॉल चाललाय सरळ त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सीमा रेषा पार. या इनिंग मधला पहिला मोठा फटका, 4 धावा चौकार. चांगलं टायमिंग, 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या, 12 वरती पोहोचलाय. गव्हाण 40+ संघ पुढे आले. पुन्हा एकदा आपण पाहिला ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, फ्रंट फूट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल. अगदी पाय टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनलाच बॉल ट्रॅव्हल झाला, जिथे मात्र एक सिंगल पुन्हा ऍड होईल बॅटिंग करताना गव्हाण 40+ टीमच्या खात्यामध्ये. प्रत्येक टीम मध्ये कदर वय वर्ष 40 ओलांडलेले खेळाडू किंवा 50 ओलांडलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. नुकताच आपण पाहिला कदर बिग बॅश लीग 40+ आपण पाहिली रसायनीमध्ये, त्यानंतर नक्कीच मानगरमध्ये देखील आपण स्पर्धा पाहिली 40+ क्रिकेटची. फुल टॉस दिशा दिली, शॉट कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत, पायाने अडवला बॉलला. गुरु त्या ठिकाणी होते, त्याने मात्र बॉलला थांबवत असताना किमान 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या आणि शेवटच्या बॉलमध्ये सिंगल मिळाली गव्हाण 40+ टीमला. या एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 14 धावा, 14 लॉस ऑफ 2. सन्माननीय दिग्विजय मोकल साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दिग्विजय मोकल साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही. रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये दिग्विजय मोकल साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत.
2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहता चांगला स्टार्ट मिळाला जासई टीमला. चला थोडी घाई करा प्लीज. धनराज पाटील बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं आली. आजच्या रात्रीमध्ये बरेचसे सामने पेंडिंग आहेत आणि आज शनिवारचा दिवस, उद्या शेवटची रात्र तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळेल. आज तिसरी रात्र आपण स्पर्धेची एन्जॉय करतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले आहेत त्या ठिकाणी धनराज पाटील. जासईचे 40+ खेळाडू मैदानामध्ये आहेत. गव्हाण 40+ खेळाडू बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने खेळत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण फटका पाहिला ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. खरं तर मागच्या सामन्यामध्ये नावेकाडी सगळं सुरुवात थोडीशी त्यांची खराब झाली, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने मंगेश ठाकूर, नरेश कडू यांनी पार्टनरशिप केली ती पार्टनरशिपच नावेकाडी संघाला विजयाकडे घेऊन गेली. फाईन लेगच्या दिशेने हा फटका, फक्त दिशा दिले, बॉल चालला वेगाने त्या ठिकाणी सीमा पार, फाईन चौकार, 4 धाबा. तर आदरणीय किशोरजी मांडवे साहेब आपण पाहता आमच्या मंचावरती या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. पुन्हा एकदा पिकअप ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे, त्यांना बीट करत असताना बॉल चालला एका टप्प्यावरती. वन्स अगेन अनादर वन, ये दिल मांगे मोर, 4 चौकार. रोशन बघा काही क्षणातच आपण या ठिकाणी संपूर्ण शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचा स्टाफ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये संपूर्ण आपण या ठिकाणी शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड कर्मचारी आणि स्टाफ यांचा इथे स्वागत करूया. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करत असताना हा फटका फसला आहे त्या ठिकाणी मिड विकेटला प्रवीण घरतने हा झेल टिपलाय. शिवतेज कार्गो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याचे सर्व आमचे या ठिकाणी सभासद, स्टाफ मेंबर्स, त्यांचं या ठिकाणी वेलकम. खरं तर आपण पाहिला या ठिकाणी पूर्ण आशिया खंडामध्ये आवर्जून आपण उल्लेख करू उरण परिसर जो खरं तर इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे आणि सर्वाधिक लॉजिस्टिक पार्क तुम्हाला या उरण तालुक्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. आणि आज खरं तर शिवतेज कार्गो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आमचे स्टाफ्स त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललेले आहेत त्या ठिकाणी सचिन कोळी. खरं तर भागीदारी करणं गरजेचं आहे. 23 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. 3 विकेट मिळालेल्या आहेत. फिल्डिंग करताना जासई 40+ टीमला, गव्हाण 40+ टीमच्या वाट्याला टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली आणि कॉन्क्रीट विकेटवरती त्यांना बॅटिंग करायची आहे. कॉन्क्रीट विकेटवरती गोलंदाजांना गोलंदाजी करायचा हा एक वेगळा अनुभव आहे या स्पर्धेचा. सातत्याने आपण पहिला ग्रामीण टेनिस क्रिकेट शेणामध्ये सहाय्याने बनवलेली विकेट, त्या विकेटवरती मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आपल्या परिसरामध्ये. परंतु भिवंडी परिसर असेल किंवा अलिबागच्या पुढे जर कधी गेलात तर तिकडे तुम्हाला कॉन्क्रीट विकेटच पाहायला मिळतील. आणि यावेळेला कॉन्क्रीट विकेटवरती हा खेळ आपण पाहता. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. मोठं फिरवत असताना या बॉलला पुन्हा एकदा टर्न केलाय, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि यावेळेला आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलने मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना धनराज पाटील समोर टाकलाय, इथे उडवला बॉलला ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सहज आणि सोप्या पद्धतीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण गरतने आणि हे कदाचित त्यांच्या अंगलट आलं. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला मैदानामध्ये आउटफील्ड वरती अलर्ट राहावं लागतं. बॉल कोणत्या अँगलने येईल, कोणत्या दिशेने येईल त्यांना तुम्हाला पकडायचा, झेल कॅरी करायचा आहे. आणि इथे आपण पाहिला जीवनदान मिळालं. फलंदाजाला 2 धावा आल्या या बॉलवरती बॅटिंग करत असताना. गव्हाण 40+ टीमला 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या गव्हाण 40+ टीमची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 25 धावा. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपला, 25 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना SSM ट्रान्सपोर्टचे ओनर संदीप शेठ मात्रे, सुमित शेठ मात्रे, राकेशजी मात्रे, प्रशांतजी पाटील
यांच्या वतीने देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे लिजंड क्रिकेटर गुरुनाथजी पवार त्यांचं देखील स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना बरेचसे चाहते 40+ क्रिकेट देखील आता मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं, कारण भरपूर चांगले खेळाडू या 40+ फॉर्मॅटमध्ये आहेत. 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय कल्पेश पाटील हा खेळाडू जासईचा. राऊंड द विकेट इथे मात्र लॉफ करत असताना हा फटका मिड ऑफचा फिल्डर मागे आला, झेल खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. सय्यद पाटील हा खेळाडू आहे त्या ठिकाणी, चांगला झेल टिपला सेकंड अटेम्प्ट मध्ये. सुरुवातीला असं वाटलं गडबड गोंधळ झाला, पण त्यानंतर बॅकअप झेल टिपत असताना विकेट मिळाला त्या ठिकाणी जासई 40+ टीमला. ऑन द राईज हा फटका होता त्या ठिकाणी. आपण पहिला मिड ऑफच्या दिशेने आणि त्यानंतर चांगला सय्यद झेल टिपला. खेळाडू बाद झाला मैदानामध्ये. दयानंद कोळी नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. न्यू बॅटर गजानन कोळी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहता. आता प्रतीक्षा विशू कोळी कधी मैदानामध्ये येतील. टीम मधला एक अतिशय स्फोटक विध्वंसक खेळाडू विशू कोळी, त्यांचं आगमन केव्हा होईल याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. परंतु यावेळेला आपण पाहताय गजानन कोळी मैदानाच्या आतमध्ये त्यांना येताना पाहताय. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. यस, नावामध्ये मिस्टेक. कुंदन कोळी हे नाव आता आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अगोदर गजानन कोळी हे नाव आमच्यापर्यंत आलं होतं, त्यामुळे क्षमा असावी. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर देखील तयार. ऑन साइडला मिडल ऑर्डरचा खेळाडू कुंदन कोळीचा फटका. 440 होल्डचा झटका. मिड विकेटच्या बाहेर लांब लचक षटकार. त्यावश्यक हा फटका होता. मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना गव्हाण 40+ टीमचं. 31 धावा सध्या धावफलकावरती आहेत. किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पहिला 56 धावांचा पाठलाग नावेखाडी टीमने घरच्या मैदानावरती केला. व्हेरिएशन बघा, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमी गतीचा बॉल टाकला, मागचा बॉल वेगात पुढे टाकला होता. इथे मात्र बॉलची गती काढली आणि लेंथ देखील चांगली ठेवली होती, त्यामुळे सिंगल रन या ठिकाणी शॉर्ट तर्माला घेता आली फलंदाजाला. 1 रन इथे मिळाली एका रनच्या मदतीने. स्कोर कार्ड आपण पुढे सरकताना पाहताय. 4 गडी बाद 32 धावा 32. मागच्या दोन्ही सामने आपण पाहिले 56 धावांचे चेस होताना पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग होताना पाहिला. हे देखील वैशिष्ट्य राहिलं आजच्या रात्रीमध्ये. यश हा प्रवास आहे, गंतव्य नाही असं म्हणतात. संघर्षाशिवाय विजय कधी मिळत नाहीये. तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. ग्लान्स केला बॉलला, मागे पाठवलाय त्या ठिकाणी. लॉंग लेगच्या दिशेने हा फटका होता. अनऑर्थोडॉक्स टाईप फलंदाज सचिन कोळी यांचं आक्रमण आपण पाहिलं आणि चेक केलं जाईल. बाउंड्रीच्या बाहेर पडला की आतमध्ये पडलाय. यस, कॅमेरामॅनची मदत घेतली जाईल. अगदी बॅकफुटला गेले आणि त्यानंतर एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला सचिन कोळी यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल नव्हता, पुढे टाकला होता हा चेंडू, तो राईज झाला आणि त्यानंतर हा बॉल गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे की आतमध्ये, हे चेक केलं जाईल. पीटीसी च्या माध्यमातून मात्र हे टेलिकास्ट सध्या होताना आपण पाहता. योग्य माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धे आमचे दमदार आयोजक सन्माननीय शैलेश शेट यांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. या तिसऱ्या पंचांचा निर्णय. 6 धावा षटकार. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज त्या ठिकाणी होते. आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये सचिन कोळी यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 38 धावा. शैलेशी ठाकूर साहेबांचं आगमन, दमदार खतर उद्योजक आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या ठिकाणी स्वागत. या स्पर्धेच्या आयोजक. राऊंड द विकेट. पुढचा बॉल खोलात टाकला. लॉफ करत असताना ऑन साइडला ड्राईव्ह आपण पाहिला. लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळले. एक सिंगल घेतली. सेकंडचा कॉल नकार दिलाय त्या ठिकाणी सचिनने, कारण सचिन ऑलरेडी तयार नव्हते त्या ठिकाणी सेकंडसाठी. एकच धाव या बॉलवरती राहील आणि एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा. 40+ खेळाडू म्हटले की प्रत्येक जण आपल्या उद्योगधंद्यामध्ये प्रपंचामध्ये व्यस्त असतात आणि त्यातून वेळ काढून मात्र या क्रिकेटचा ते आनंद घेतात आणि असंच खेळत राहा. मैदानी खेळ ही काळाची गरज आहे. जर का तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचं असेल, तुमचा फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर मैदानी खेळ ही काळाची गरज बनलेली आहे. पंचवीस धावा, त्यानंतर षटकार 31 झाल्या. एक सिंगल 32, षटकार 38. विशू कोळी आता स्कोरिंग तुम्हीच करा इकडे येऊन. खरं तर आमचे ऑफिशियल आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. तर 39 धावा. कांचन पालकर टेन्शन मध्ये आले. विशू कोळी मंचावरती आल्यानंतर
39 धावा धावफलकावरती. चला थोडी घाई करा, पंचांना ही विनंती राहील आपण थोडासा वेळ वाचवा. टाइम इज मनी असं म्हणतात आणि तुम्हाला वेळ वाचवावा लागेल. आणि इथे आपण पाहताय खरं तर आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती आहेत. गव्हाण 40+ आणि त्यांच्या बरोबरीने जासई 40+. शेवटचा बॉल या ओव्हर मधला धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर 39 बॉलचा थ्रो येईल तेव्हा मात्र तुम्ही खरं तर तिथे क्षेत्ररक्षकाला अडचण निर्माण करू शकत नाहीये. ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्ड असं म्हणतात, एक नियम आहे क्रिकेटचा. कदाचित त्या गोष्टी देखील सूचना दिली जाईल. आणि कधी जर आपण पाहिला अशा घडामोडी घडल्या की नक्कीच आपण पाहिला मॅच ऑफिशियल्स फिल्डिंग टीमच्या फेवरमध्ये निर्णय देत असतात. त्यामुळे आता ही खरं तर सूचना असेल कदाचित. कधी कधी गोलंदाज त्याचा फॉलो थ्रू अगदी मध्ये आणतो तेव्हाही त्याला वॉर्न केलं जातं. क्रिकेटमध्ये बरेचसे रूल्स आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. आणि बघा इथे निर्णय काय आलाय, खेळाडू बाद. यस, विकेट या ठिकाणी मिळालेला आहे. रनआउट करत असताना थोडासा कॅच पकडलेला सर. हँडलिंग द बॉल, यस मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता. खरं तर ऑब्स्ट्रॅक्टिंग टू फील्ड त्या ठिकाणी आपण पाहिला, त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना रन घेत असताना अडथळा निर्माण केला. त्यामुळे पंचांनी अगदी योग्य निर्णय दिलेला आहे. त्या ठिकाणी खेळाडू बाद. ICC काउन्सिलचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं लागतं. आणि इथे आपण पाहिला खेळाडू बाद घोषित करण्यात आलेला आहे. आणि बाद होणारा फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी गजानन कोळी नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. सर मागच्या बॉलमध्ये सिंगल आहे का? यस, विकेट सिंगल नाहीये, 1 रन प्लस विकेट. यस, 1 रन प्लस विकेट, त्यामुळे 1 रन देखील महत्वाचे आहे. योग्य माहिती आमच्यापर्यंत मिळाली. ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून 1 धाव मिळाली. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 39 5 खेळाडू बाद, 39 धावा, 1 षटक बाकी आहे पहिल्या सत्रामधलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस उल्वे 40+ आणि त्यांच्या बरोबरीने खेळेल पारगाव 40+. विनर आहे. यस, मॅच आपण पाहता विनर असा सामना होईल. म्हणजे नावेकाडी 40+ संघासोबत या सामन्यामधला विनर संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि इथे आपण पाहताय खरं तर एकूण 39 धाव फलकावरती आहेत. धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे. 39 लॉस ऑफ 5. 39 धाव फलकावरती. अंतिम षटक बॉलिंग मार्क वर त्याला भूषण मात्रे ग्रामपंचायत सदस्य जासई आणि दमदार खेळाडू. गतवर्षी मला आठवतं वाघाची वाडी नाईट स्पर्धा त्याने गाजवली. बाईक त्याला मिळाली होती. 40+ झाल्यानंतर मात्र आणखीन घातक झाला. वय वाढलं परंतु परफॉर्मन्स त्याचा कमी झालेला नाहीये. परफॉर्मन्स आपण जर पाहिला तर आणखीन द्विगुणित झालेला आहे. आणि चांगला दमखम त्याने दाखवलेला 40+च्या या खरं तर एज मध्ये चांगलं काम त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. गजानन कोळी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर भरपूर अवधी होता आणि बॉलला पाठवलं लॉंग लेगला. कमालीचा फटका, भव्य स्वागत, 4 धावा, चौकार. तर बघा इथे गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. भूषण या गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल फक्त भूषणसाठी. जर विकेट हॅट्रिक संपादन केली भूषणने तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्जा 11चे सर्वा म्हणजे निर्जाचा आपण 18 तारखेला वाढदिवस पाहतो मित्रांनो. आणि भूषणसाठी निर्जा 11 यांच्या वतीनं 1818 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. भूषणचा पुढचा बॉल राऊंड द विकेट अँगल बनवण्याचा प्रयत्न. बॉल टाकला शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे 1 अतिरिक्त रन्स ऍड होईल. बॅटिंग करताना गव्हाण 40+ टीमच्या खात्यामध्ये 44. 5 गडी बाद 44. मला वाटतं पंचाने दिला निर्णयाचा सन्मान हा सातत्याने 40+ क्रिकेटमध्ये केला जातोय. खरं तर गव्हाण संघाचं जासई संघाचं मी अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. असंच सहकार्य आणि खेळाडूवृत्ती जर का प्रत्येक टीमने दाखवली तर फेअर क्रिकेट पाहायला मिळेल. लॉफ केला बॉलला, लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, लाजवाब फटका आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे गव्हाण 40+ टीमचं 50 धाव फलकावरती. रायगडचा क्रिस गेल खरं तर आपण पाहिला समर्थ कडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि भरपूर ते क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा अनुभव आहे.
आणि काही गोष्टी त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे सिनियर कडून आणि योग्य मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मिळालं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. सामन्यांचा आनंद घेत असताना भूषणवरती हल्ला चढवतोय गजानन कोहली. वन्स अगेन फुल टॉस. याही वेळेला आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडू गेला सीमा पार मिड विकेटच्या बाहेर. लास्ट ओव्हर मध्ये आणखीन एक ब्लास्ट षटकार. पंचांची मदत या ठिकाणी बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू वापरलेला आहे. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. बॉल ज्या ठिकाणी अटेम्प्ट केलाय ती मात्र हाईट ग्राह्य धरली जाईल आणि ते मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तिसरे पंच असेल आमच्या वॉर्ड रूम मध्ये. अगदी योग्य माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बॉल जर का वेस्ट साईडच्या वर असेल तर डेफिनेटली बीमर आणि जर का डिपिंग फुल टॉस असेल तर मात्र फिअर डिलिव्हरी घोषित केली जाईल. चला हाईट फॅक्टर जॉन्टी आपण या. जॉन्टी जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नावे क्रिकेट टीमचा. तर बघा रिहानी दिदी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं मित्रांनो. कारण आज रिहानी एंटरप्राइज चषक आपण दमदार पाहतो. तर रिहानी दिदी आणि त्यांच्या सर्व मैत्रिणी बघा कधी कधी आता मोठ्या होतील नंतर लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर याच मैत्रिणी तिला खऱ्या हलत लावायला देखील आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आता लहान आहेत जेव्हा त्यांचं वय होईल काय ग तुला कुठे दिली तुला कुठे दिली अशा भरपूर चर्चा रंगतात आणि सर्व मैत्रिणी आज इथे आनंद घेत आहेत. बीमर +6 7 धावा या बॉल वरती मिळतील. एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. बीमर घोषित केला तिसऱ्या पंचाने सांगितलं हा बॉल बीमर आहे त्यामुळे इथे एक अतिरिक्त रन्स देखील मिळेल. बॅटिंग करताना गवान 40+ टीमला आणि एक बॉल एक्स्ट्रा फेस करण्याची संधी मिळेल. गजानन कोहली इज ऑन फायर नाव. फ्रीडचा बॉल खोलात टाकलाय. चॅनल मध्ये होता हा बॉल वाईड लाईनच्या अगदी आतमध्ये टाकला. इथे आपण पाहिला फ्रीड बॉल वरती भूषणचं कमबॅक. रेग्युलर क्रिकेटमध्ये फारसं आपण भूषणला बॉलिंग टाकताना पाहिलेलं नाहीये परंतु या फॉर्मॅट मध्ये भूषण स्वतः बॉलिंग साठी आलाय. राऊंड द विकेट पुढे आले. एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 4 धावा चौकार. तर याच दरम्यान थँक्यू. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय निलेश थिटे साहेब आणि जीवन धनावडे साहेब जीवन नलावडे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. संपूर्ण शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचा सर्व स्टाफ आपण या ठिकाणी पाहताय. स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 61 धावा धावफलकावरती आल्या. कांचन आपण पाहिलं कांचन पालकर सर. खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं 60च्या आसपास हा संघ पोहोचेल परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. फुल लेन बॉल यॉर्क बनला बॉल आणि इथे मात्र ग्लान्स करत असताना शॉर्ट फायनलला फटका आपण पाहिला. पहिली सिंगल घेतली. सेकंडचा कॉल खराब फिडिंग. थ्रो अतिशय वेगात आला स्टम्प्स वरती ऑन दी स्टम्प्स आपण पाहिला आणि इथे मात्र 1 रन आणि 1 विकेट मिळेल. फिल्डिंग करताना जासे 40+ टीमला वैयक्तिक 7 बॉल मध्ये 21 धावांची इनिंग साकारली गजानन कोहली या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग करत असताना हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळाला. आता शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू. 62 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. जर का एखादा स्कोरिंग शॉट आला तर मात्र अजून दबाव वाढेल पुढच्या इनिंग मध्ये चेस करत असताना जासे टीम वरती आणि प्रयत्न करावा लागेल आता संदीप यांना. संदीप कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना येताना आपण पाहताय. विशू कोळी अजूनही बाकी आहेत त्यामुळे बॅटिंग ऑर्डर किती मजबूत आहे टीमची याचा अभ्यास तुम्हाला करता आला असेल. लास्ट बॉल पुढे आले आणि इथे आपण पाहिला प्ले अँड मिस. शेवटचा बॉल टाकला निर्धाव. सिंगलचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र ही रन कंप्लीट नसेल. फक्त इथे आपण पाहिला हा डॉट बॉल आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या गवान 40+ टीमची धावसंख्या धावफलकावरती 62 धावा. 6 गडी बाद 62. 63 टार्गेट उभं केलेलं आहे या ठिकाणी जास्त 40+ टीम समोर. तोपर्यंत आपण जाऊया ऐकूया पुढचा आवाज या ठिकाणी रॉकस्टार प्रवीण गायकरांचा. तर सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाच्या ठिकाणी योगदान लाभलं. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर आम्ही सन्मानाकडे जातो. या ठिकाणी आपण पाहता शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे संपूर्ण स्टाफ मेंबर्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 हे दुसरं पर्व
शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं करणार आहोत स्वागत. तर सर्वप्रथम या ठिकाणी महेंद्र आहेरे यांचा आपण सन्मान घेणार आहोत. आदरणीय महेंद्रजी आहेरे साहेब यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. या शैलेशी ठाकूर आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. आमच्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शैलेशी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी आहेरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तर महेंद्रजी आहेरे साहेबांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे ते खरं तर कुटुंबाचे सदस्य आहेत असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्यांचा सन्मान करतील या ठिकाणी आमचे शैलेशजी ठाकूर स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय आणि पुढील सन्मान असेल आदरणीय संतोषजी नलावडे साहेब. सन्माननीय संतोषजी नलावडे साहेबांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल संतोषजी नलावडे सरांचा. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संजयजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतो. चला सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवायचा असही तर संतोषजी नलावडे साहेबांचा सन्मान इथे होतोय आणि त्यांना सन्मानित करतील आमच्या स्पर्धेचे आयोजक. हे दुसरं पर्व आपण त्यांच्या माध्यमातून पाहता ते आदरणीय संजयजी ठाकूर स्वतः चांगले खेळाडू आणि आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा सन्मान असेल आदरणीय किसन मळेकर साहेब. त्यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. आदरणीय शैलेश ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय किसनजी मळेकर यांचा आपण सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. शैलेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. किसन मळेकर साहेबांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. संपूर्ण शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे स्टाफ्स आहेत आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला आघाडीची जोडी मैदानाकडे लवकर पाठवा. भूषण आपण जास्त वेळ घेऊ नका. पुढचा सन्मान असेल नितीनजी गजेवडे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते नितीनजी शैलेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नितीनजी गजेवडे साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. सर्व स्टाफ मेंबर यांचा हा सन्मान विशेष सन्मान केला जातो. कामकाजामध्ये सातत्याने व्यस्त असणारे आमचे एक संपूर्ण स्टाफ आज त्यांना विशेष या ठिकाणी मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं दिला जातोय. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. पुढचा सन्मान असेल दत्ता वाघ साहेब. दत्ताजी वाघ त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. आदरणीय शैलेश ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय दत्ता वाघ यांचा. तर त्यांना ही विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दत्ता वाघ सरांचा हा सन्मान. पुढचे सत्कार मूर्ती आहेत या ठिकाणी गणेशजी गजेवडे साहेब. गणेश गजेवडे साहेब त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला लवकरात लवकर पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. जासई विपक्ष गव्हाण 40+ हा सामना सुरू आहे. यानंतर गणेश गजेवडे साहेबांचा सन्मान केला जाईल. चला या संपूर्ण गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करणार आहोत. किशोर या ठिकाणी शैलेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान गणेशजी गजेवडे यांचा सन्मान इथे घेत आहोत. आणि यानंतर अविनाश कंदारे यांना आपण सन्मानित करणार आहोत. गणेश गजेवडे यांचा सन्मान शैलेश ठाकूर आमच्या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि पुढचा सन्मान असेल अविनाश कंदारे यांना आपण सन्मानित करणार आहोत. पण ज्यांच्या नावाचा आम्ही उल्लेख केला त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अविनाशी कंदारे या आपण प्रत्येकाचं मनापासून आभार. या स्पर्धेला आपण वेळ देत आहे. अविनाशी कंदारे यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. खरं तर शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे संपूर्ण स्टाफ्स आणि त्यांचा आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल हर्षद साळुंके. हर्षद साळुंके त्यांचाही सन्मान केला जाईल. शैलेश ठाकूर आमच्या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. खरं तर मान सन्मान त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. पुढील सन्मान आहे या ठिकाणी हर्षद साळुंके. चला हर्षद साळुंके आपण देखील हा सन्मान स्वीकारा. यानंतर हर्षद साळुंके यांचा सन्मान इथे केला जाईल. शैलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे आमचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. चला सामना लवकर चालू करा प्लीज. जासई आणि गव्हाण 40+ मॅच चालू ठेवा आपण. आणि यानंतर आदेश म्हात्रे त्यांना विनंती आहे आपणही सन्मान स्वीकारावा.
खरं तर आनंदाची डोही आनंद तरंगे असं म्हणतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. तर बघा ट्रॉम्बे आणि नवगर क्रिकेट संघाच्या दोन्ही संघनायकांनी जर आपण स्टेजची संपर्क साधा. आदेश मात्रे यांना सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर अनिकेत शिंदे आणि कृष्णा बिचकुले यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. अनिकेत शिंदे पुढील सन्मान असेल अनिकेत शिंदे यांचा आणि त्यानंतर कृष्णा बिचकुले यांचा सन्मान केला जाईल. यस आपण आता पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी असेल आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण. क्या बात आहे. कृष्णा बिचकुले साहेबांना पाहिल्यानंतर मला अभिजित बिचकुलेची आठवण आली. बिग बॉस स्वागत आहे. बघा शिवतेज कार्गो. तर इथे अनिकेत शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने आता कृष्णा बिचकुले यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. धन्यवाद. प्रत्येक पाहुण्यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. आदरातिथ्य केला जातोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू व्हेरी मच रोशन. थैंक यू वेरी मच. पहले दो गेंदों के ऊपर 2 चौके और इस बार भी गैप ढूंढा है. सीधा गेंद जाएगी सीमा रेखा के पार. लगातार का तीसरा चौका भूषण के बल्ले से रोकना मुश्किल हो रहा है. विश्व कोहली की गेंदबाजी के ऊपर ये कड़क प्रहार. ते बघा रियानी आणि त्यांच्या मैत्रिणी स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि मोठ्या झाल्यानंतर त्यांनाही मैत्रिणी एकमेकीला विचारतील काय ग तुला कुठे दिली. आणि आज त्या सर्व मैत्रिणी बघा इथे मनमुराद आनंद घेतात या स्पर्धेच्या वतीनं. सर्व उद्या सुट्टी, आज रविवार. संपूर्ण आमचा स्टाफ पाहू शकाल मित्रांनो. शिवतेज कार्गो स्टाफ या स्पर्धेमध्ये मनमुराद आनंद घेत असताना सर्व आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. सर्व स्टाफचा आम्ही संजय शेट यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ओ इस बार बेहतरीन फील्डिंग. कितने चालाक है. यूं ही नहीं दो गाउठी कोंबड़े ऐसे उड़ाते हैं. और ये लीजिए कितना अपने ही पात्र में जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन. किसको आसान नहीं है ये इतना रोकना. तेज तर्रार गेंद थी, डेफिनेटली ये चौका मिल सकता था, लेकिन पैरों का इस्तेमाल किया वहां पर विशु कोहली ने. और क्या जबरदस्त बॉलिंग में प्रदर्शन. भूषण ने 3 चौके जरूर मारे, लेकिन भूषण को शांत रखने की क्षमता भी दिखाते हुए. और ये भी छोटी गेंद, आसान सा ये स्ट्रोक खेल दिया उन्होंने शॉर्ट कवर के ऊपर से. गेंद सीमा रेखा पार, सीधा 4. रियानी दीदी तुमच्या सर्व मैत्रिणीची नावं आमच्यापर्यंत पोहोचव. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 16. लगातार 3 छक्के अगर भूषण के बल्ले से आते तो जॉन्टी घरत, रोहन यानी कि निर्जा 11 के ओर से 1818 का इनाम दिया जाएगा. बैकफुट पर जाकर खेला जरूर है. फील्डर वहां पर आते हुए बढ़िया फील्डिंग. 1 रन. दूसरे का प्रयास जो कि मेरा बन सकता है, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट. तब तक यहां पर तेज तर्रार. 2 रन पूरे किए और महंगे ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 18 रन. अठरा बने पहिले ओव्हर में. बघा भूषण या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले तर निर्जा 11 नावाकडून त्यांच्यासाठी 1818 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मिस्टर केपी किरण पाटिल, मैम मुलबे, सबसे बेहतरीन फॉर्म में रहने वाले 40+ मास्टर, बाइकर मैन में
और जबरदस्त बल्लेबाजी की क्षमता उनकी हमने देखी है और बढ़िया फॉर्म में चल रही है उनकी टीम। लगभग 7 से 8 ट्रॉफी अब तक इनके नाम पर है और उनके सामने चुनौती होगी पारगांव टीम की, वो भी सबसे ताकतवर टीम है। जबरदस्त मैच हमें देखने को मिलेगा। पैडी खारकर जैसे ताकतवर बल्लेबाज अखिलेश अन्ना वो भी खेलते हुए हमें नजर आएंगे। स्वागत आहे आपका। बघा आपण या ठिकाणी सर्व रियानीच्या मैत्रिणी आपण पाहतो, सारथी ठाकूर, परी म्हात्रे, सारा तांडेल, साक्षी म्हात्रे या सर्व आपण तिच्या मैत्रिणी या स्पर्धेत साक्षी ना साची म्हात्रे बघा या सर्व स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। रियानीच्या नावानं हे चषक आपण पाहताय आणि सर्व मैत्रिणी या ठिकाणी आपण पाहताय। सध्या शालेय दिवस खूप आनंद व्यक्त करत असताना ओ छोटी गेंद थी, सीधा गेंद को खेला डीप लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ, एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई है गेंदबाज के लिए, दोनों तरफ से मार, 4 रन। बात आहे बघा या सर्व मैत्रिणी खूप सुंदर, कारण सध्या हे गाणं तुम्ही व्हायरल पाहताय तर स्क्रीनवरती आम्ही पाहतो धीरज ओबराय सर आणि त्यांची संपूर्ण फैमिली। धीरज ओबराय सर आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से और पूरा परिवार उनकी लाडली भी पूरी तरीके से इस मैच का आनंद लेते हुए धीरज साहब आपका और आपके पूरे फैमिली का हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। पहले ओवर में रन आए थे 18, दूसरे ओवर में रन बने टोटल शुरुआत चौकों के साथ। बघा साची दीदी, साराताई, परी दीदी, सारथी आणि रिहानी सर्व मनमुराद या ठिकाणी आनंद घेत असताना भूषण के बल्ले से 6 में 18, लक्ष्य है 63 रनों का। गवान टीम ने तूफानी बल्लेबाजी की, उसका जवाबी हमला। तो इस बार भी शॉट खेला है उसी दिशा में जिस दिशा में बाउंड्री आई थी, लेकिन इस बार क्या रोक पाएंगे खिलाड़ी? दूर से आए तो जरूर, बढ़िया फील्डिंग अपने टीम के लिए जरूर इन खिलाड़ियों ने 2 रन बचाए। वैसे कांचन ये 2 बल्लेबाज है ना, ताकतवर बल्लेबाज है, इनके नाम पर रिकॉर्ड भी है रेगुलर में जब पहले वो खेलते थे। स्क्रीन पर आप देख सकते हैं दोस्तों, सारथी दीदी, परिताई, सारा, साची और रियानी मन मुराद आज आनंद लेते हुए मैच का कल छुट्टी है, उन्हें भी पता है। स्वागत है आपका भी। इसके बाद विनर्स वर्सेस विनर्स मैच हमें देखने को मिलेगा। त्याच्यानंतर फ्रेश मैच तुम्हाला पारगाव विरुद्ध उल्वे अशी लढत पाहायला मिळेल। संपूर्ण SCPL शिवतेज कार्गो प्राइवेट लिमिटेड चे सर्व कर्मचारी अपन स्टाफ पाहतो। बैकफुट पर जाकर स्क्वायर ऑफ द विकेट खेला जरूर है, दंदन कोहली के रफ्तार से गुदू करती हुई गेंद से मारे का पार, 4 रन। क्या बात आहे बघा। आता या आपण सर्व चिमुकल्या पाहतो ना की पहिले आपण मामाच्या गावाला जाऊ आणि झुकू आगीन गाडी पाहूया आणि पलती हवेत झाडे पाहूया। आता झुकू आगीन गाडी, आता फॉर्च्युनर आली, इनोवा आली, ब्रेझा आली, आता सर्व आपण विमान पण आला। 6 गेंदे 18, भूषण की बल्लेबाजी। ओ इस बार मिडल स्टंप से गुजरती हुई शायद ये गेंद, देखिए गेंदबाज भी थोड़े से अचंभित नजर आते हुए कि बाल बचे ये बल्लेबाज, तब तक वहां पर रन मिलेंगे? मेरे ख्याल से कोई रन नहीं है, माफ कीजिएगा। डॉट बॉल की समाप्ति। 20 गेंदे और 20 गेंदों में चाहिए 35 रनों की आवश्यकता। 20 गेंदे 35 रनों की जरूरत। बॉलर तैयार और मिड ऑन की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। मिड ऑफ का खिलाड़ी आकर मिड ऑन की तरफ गेंद को रोके, तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर 1 रन लेने का और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल 29, 29 रनों के ऊपर 19 गेंदें और जीतने के लिए चाहिए 34 रनों की आवश्यकता। गांव देवी 40+ मास्टर गवान और उनके खिलाफ जासी 11, जासी 40+ मास्टर। दो टीमों के बीच में हमें बिगेस्ट फाइट नजर आती हुई। और ये अच्छी गेंद है, लाइन अच्छी है, इस बार बीट किया बल्लेबाज को। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए हमारे 12वें खिलाड़ी जासी के बैठे, बिल्कुल वो भी ताकतवर गेंदबाज है, थोड़ी सी इंजर्ड है, इसकी वजह से गेंदबाजी नहीं गई, इसलिए भूषण को गेंदबाजी करने का मौका दिया
और चलिए इसी के साथ ओवर की समाप्ति। हेलो। 2 ओवर की समाप्ति के बाद 29 जीतने के लिए 18 गेंदे और 34 रनों की जरूरत। तर सन्माननीय विजयजी मोकल साहेबांचं आगमन आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो शैलेशजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या गावचे जावई आदरणीय विजयजी मोकल साहेबांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती करायचा आहे। विंदने गावचे आहेत आदरणीय विजयजी मोकल आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत। या गावचे जावई शैलेशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते खरं हा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती आपण घेत आहोत। सादरीकरण कक्षामध्ये त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि आणखीन एक आपण सन्मान घेत आहोत सामूहिकरित्या आपण हा सन्मान करणार आहोत धीरजजी ओबेर आणि त्यांचा संपूर्ण कुटुंब। धीरज सर आइए त्यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत। विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल संपूर्ण कुटुंबाचा। आज या स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थिती सहपरिवार सहकुटुंब धीरज सर यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत। धीरज ओबेरा यांना सन्मानित केलं जाईल। किशोरजी मांडवे साहेब या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व किशोरजी मांडवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय धीरजी ओबेरा सरांचा। धन्यवाद। अठारह गेंदे और जीतने के लिए चाहिए 34 रनों की आवश्यकता। 2 ओवर में अब तक 29 बने। तो रोहन कोहली आएंगे गेंदबाजी के लिए। हमारे रोहित स्कोरर रसायनी रोहित भाई गाताड़े आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। बेहतरीन स्कोरर और उससे बढ़िया क्रिक हीरो के सबसे बड़े दमदार योगदान देने वाले हमारे रोहित भाई आपका स्वागत करेंगे। चलिए यहां पर सिंगल मिलेगा। सिंगल की मदद से माफ कीजिएगा 2 रन मिले। इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 31। बोलो पीछे एक बार तैयार। वो थोड़ा सा टप्पा पीछे रखा लेकिन ऑप्शन से काफी बाहर जाने वाली गेंद अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार कर दिया है। एक की मदद से रन संख्या पहुंची है 32 के ऊपर। इससे पहले डबल आया था पहली गेंद के ऊपर। इसके बाद वाइड यानी कि 3 रन अभी तक आ चुके हैं इस ओवर से। रनों की तलाश है जरूर लेकिन विकेट की तलाश में भी है। वहां पर आई गावदे भी 40+ मास्टर गवान। अंदर की तरफ लाने का प्रयास थोड़ा सा चकमा दे दिया इस गेंद के ऊपर। डॉट बॉल की समाप्ति। एक तेरी तो दूसरी मेरी यहां पर नजर आती हुई। चलिए विशु भाई अंपायर से थोड़ा सा आप भी अंपायर हो दोनों अंपायर हैं। जब मिलते हैं 2 यार तो बनता है बहुत सारा प्यार। तो 32 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ा सा दबाव डालने का प्रयास गेंदबाज रोहन की ओर से। इस पर बड़ा शॉट खेला जरूर है। काउ कॉर्नर ऑन मिड विकेट के बीच में से निकाला गेंद को सीमा रेखा पर सीधा जाती हुई 4। हॅलो। तर मंचावरती सामन्यांचा आनंद घेताना आपण पाहता आदरणीय रोहितजी ठाकूर नाव्यावरून आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत। मंगेशजी कडू साहेब या सामन्यांचा आनंद घेतात या स्पर्धेचा त्यांचं स्वागत। धनाजी तांडेल साहेब या मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही स्वागत। विनोदजी तांडेल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत आणि नावेखाडी ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। तो 7 रन जीतने के लिए अभी भी बात करेंगे। टोटल रन चाहिए मेरे ख्याल से 27 रनों की अभी भी जरूरत है। 14 गेंदे 27 की आवश्यकता बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। अब तक 36 बने। पहले विकेट के लिए बढ़िया पार्टनरशिप 2 खिलाड़ियों के बीच में। इस बार भी ऑन साइड में बोलने का प्रयास अलोंग द कारपेट। फिर विकेट का खिलाड़ी गेंद के नीचे उठाए फील्ड करे दूसरी की कोशिश की थी लेकिन भूषण ने वहां पर मना कर दिया है। 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 37 के ऊपर। 13 गेंदे 26 प्रति गेंद के ऊपर यहां 2 रनों की आवश्यकता है। क्या ठंडी कम है? कांचन का महीने स्वेटर पहना इसीलिए ठंडी आज कम लग रही है क्या ठंडी? 37 13 गेंदे और चाहिए 26 की आवश्यकता। पूरी तरीके से दमदार योगदान यहां पर दोनों टीमों का अपने गांव के लिए। रियानी एंटरप्राइजेज चषक 2026 का ये शानदार पर्व। इस बार मौका था शायद विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग का नजराना पेश करते हुए। देखिए एक्शन रिप्ले में एक्चुअल किया हुआ है तो उसके लिए हम जरूर चर्चा करेंगे।
रोहन राइट मोर द विकेट से आए। ओ बाल बाल बचे शायद। हॅलो, तर आम्ही इथे सन्मान घेतो या ठिकाणी रोहितजी ठाकूर, नावेगावचे आदरणीय रोहितजी ठाकूर यांना सन्मानित केलं जाईल। मी रोहितजी ठाकूर यांना विनंती करतो आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा। संजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल। रोहितजी ठाकूर नावे यांना सन्मानित आपण करत आहोत। संजयजी ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय किशोरजी मांडवे साहेब या स्पर्धेचे आमचे मुख्य शिल्पकार, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। रोहितजी ठाकूर नावेगावचे त्यांचा हा सन्मान। आदरणीय मंगेश कडू त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। आदरणीय मंगेश कडू त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। खरं तर 40+ क्रिकेट टीम मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना पाहता आणि भरपूर एनर्जेटिक खेळाडू आहेत आणि मोठ्या संख्येने पाहुणे देखील मंचावरती आहेत, त्यांचा आदरातिथ्य आपण करत आहोत। सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम बॉक्स मध्ये, जिथे असतील आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर। थैंक यू वेरी मच। 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए 26 रनों की फिलहाल आवश्यकता। सभी मेहमानों का खातिरदार यहाँ पर हमारे संजय सिंह ठाकुर इनके ओर से नजर आता हुआ। अब यहाँ पर देखेंगे रन और गेंदों के बीच में जो फासला है 12 में चाहिए 26 की आवश्यकता। डीजे निष्ठी आपका स्वागत करेंगे और साथ ही साथ उनके डीजे हमारे नेहा निखिल के डीजे ऑपरेटर निकेश, निष्ठी और निकेश एवं जोड़ी पूरी तरीके से यहाँ पर ड्रिंक्स से मैदान के अंदर, और निश्चित तौर पर ड्रिंक्स जैसे समाप्त होगा फिर थ्रिलिंग की मैच की तरफ हम जाएंगे। प्रवीण ने एक खास पारितोषिक आलं तुमच्यासाठी। प्रिस्टी आशिष सावंत यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलं तुमच्या कॉमेंट्रीसाठी। यस, प्रिस्टी आशिष सावंत या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील स्वागत। आणि आणखीन एक विशेष सन्मान आम्ही इथे घेत आहोत। विघ्नेश ठाकूर यांना आपण सन्मानित करूया। विघ्नेश ठाकूर त्यांचा सन्मान। हाफ ट्रॅकर पूलचा प्रयत्न होता, फटका फसला, डीप मधून फिल्डर धावत पुढे आला, पण तो बॉल सेफ लँडिंग होतोय आणि इथे जीवनदान म्हणायला हरकत नाहीये। जर का पुढे धावत आलं असतं तर कदाचित झेल कॅरी करता आला असता। आणि आमच्या सर्व माता भगिनी यांचं आगमन, त्यांचं या ठिकाणी स्वागत। आज मला वाटतं संपूर्ण परिवार येतोय मंचावरती, त्यांचं विशेष स्वागत आम्ही इथे करत आहोत। धन्यवाद। यस रॉकस्टार, थैंक यू वेरी मच पृष्ठी आशीष सावंत। जब भी नाबा के मैदान के ऊपर मैचेस होते हैं दोस्तों, जिनके दौर से कभी हमेशा खिलाड़ियों को हौसला और बख्शिश समारोह का यहाँ पर पूरी तरीके से योगदान देता है आशीष भाई सावंत, आपका स्वागत। उनके समेत हमारे संतोष भोईर साहब, यानी कि सबसे डेंजर बल्लेबाज आर्यन भोईर, इनके पिताश्री हमारे संतोष भोईर साहब, ये भी मैच का आनंद लेते हुए आपका भी स्वागत। इस बार देखिए गेंद डॉट आ चुकी है, 10 गेंदे 25 की आवश्यकता। सोचो यहाँ पर रोशन, ये मैच कड़क मुकाबले पर चल रहा है, यानी कि पूरी तरीके से दुविधा में 3 छक्के मारते लगातार भूषण। तो निर्जा 11 की ओर से 1818 का इनाम, पहला फ्लैट आ चुका है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रन। डीजे सन्मान्य सुनील पाटील साहेब रांजणपाडा, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आपला या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत। बघा आमच्या महिला वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना रणरागिणी आपण या सर्व या ठिकाणी पाहतो, सर्व चिमुकल्यांना देखील आपण पाहतो। रियानितीच्या सर्व मैत्रिणी परिवार देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना 44 के ऊपर एक भी विकेट नहीं गवाया, 11 में 19 बनाकर प्रवीण गरत खेल रहे और साथ ही बल्लेबाज भूषण 10 गेंदों का सामना करने के बाद 24 के ऊपर बल्लेबाजी, 9 गेंदे 19 की अभी भी आवश्यकता है, मुकाबला छोड़ा नहीं है झांसी टीम ने भी। और साथ ही साथ आप देख सकते हैं विश्व कोहली आई गावदेवी 11 गबान टीम के 40+ मास्टरों ने भी ये मैच छोड़ा नहीं है। मैच अभी भी बैलेंस है, लेकिन जो जीता वही सिकंदर होगा और जो जीतेगा वो इस मैदान के अंदर खेलेगा विनर वर्सेस विनर्स, यानी कि मशेश्वर प्रसन्न 40+ मास्टर नावाखाड़ी के खिलाफ। यूट्यूबर आशीष को आप देख सकते हैं दोस्तों, आपका भी स्वागत है। यूट्यूब के जरिए हमेशा वीडियो सुन के हम देखते हैं, आशीष भाई स्वागत है। इनके चैनल को सब्सक्राइब और लाइक जरूर करिए। हमारा कमेंट्री बॉक्स डिपार्टमेंट देख सकते हैं, भारी भक्कम वजनदार कांचन पालकर मैम टॉम केवाल है, उप सरपंच है, और निर्जा 11 के सर्वा जॉन्टी, हमारे साथी रोशन पाटिल तारा का सितारा, ये भी आपको दिखाते हुए। और इस बार भी आप पिच किया है पॉइंट की तरफ, सीमा रेखा पार, 2 गेंदों के ऊपर 2 प्रहार, 6 के बाद आए 4।
दीजिए 8 गेंदे और 15। पृष्ठी आशीष सावंत आपका स्वागत करेंगे। आशीष भाई और संतोष भोईर साहब हमारे यानी कि ताकतवर बल्लेबाज आर्यन भोईर के पिताश्री है। और जब भी नटराज 11 और इस साल मेरे ख्याल से जंटी स्ट्रेंजर 11 का दमदार आयोजन हमें इस सीजन में देखने को मिलेगा। 24 फरवरी से लेकर 28 फरवरी स्ट्रेंजर 11 की नाइट पगुदा में देखने को मिलेगी। ये लिखिए डीजे निष्ठी मुस्कुरा रहे दोस्तों, क्या बात है। इस बार भी क्या फूट कर निकाला है, इस बार एक्स्ट्रा कवर जोन ढूंढ निकाला। सीधा गेंद जाती हुई भूषण के बल्ले से आर पार 4 मैदान के अंदर ठोकन ठोक। तो डीजे निष्ठी तू भी ठोक। अनिकेत कोहली गवान जिनके बल्ले से निकलती है छक्कों की टोली, उन्हीं का नाम है अनिकेत कोहली। रायगढ़ प्रीमियर लीग में 1 ओवर में 25 की जरूरत थी। अकेले बल्लेबाज ने वो मैच 1 बॉल 5 पर लाकर खड़ा कर दिया था और वहां से हीरो बने अनिकेत। स्वागत। 7 गेंदे 11 की आवश्यकता। इस पर भी उड़ाया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा पर। दैट्स अ बिग 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 बिग। थँक्यू दिवा पाटील साहेबांचा नाबाचा होणारच विमानतळ। तर पीएसआय आपण पाहू शकाल मिस्टर जेबी जयेश भोसले सर दमदार समालोचक मित्रांनो। जर आपण त्यांना पाहिलं संपूर्ण कराड सांगली सातारा आणि आत्ता मला तर वाटतं काही दिवसापूर्वी गुजरातच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना तुम्ही पाहू शकाल। एक दमदार समालोचक आणि तितक्याच ताकदीचे समालोचक डीके स्पर्धा ज्यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार आपण पाहतो आणि आत्ताच कर्नाटक विभाग प्रीमियर लीग मोठ्या दणक्यानं आपण पाहिली। रोशन पाटील आमच्या समेत जोडलेत। मी स्वतः प्रवीण गायकर, कांचन पालकर, डीजे निष्ठी, पीटीसी लाइव केडी आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। 6 गेंदे और जीतने के लिए मात्र आप केवल 4 रनों की आवश्यकता है। माफिया सभी 5 रनों की जरूरत है। तब तक नावेखाड़ी टीम के कप्तान आप आइए, तुरंत 5 रनों की आवश्यकता है 6 गेंदों के ऊपर। 40 प्लस मास्टर दमदार यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन नजर आता। भूषण के बल्ले से 13 गेंदों में 38 रनों की शानदार पारी। रुचिर पहले कमेटी मेंबर से 24 लाइव इवेंट्स के आप पीटीसी यानी कि प्रमोशन हो चुका है, पूरी तरीके से उनका भी स्वागत करेंगे। नई नई कंपनी ज्वाइन करनी पड़ती है दोस्तों। 5 रनों की आवश्यकता, उनका भी ग्रोथ हो चुकी है। वैसे भी डेंजर बल्लेबाज है रुचिर, डैनियल विटोरी के नाम से मशहूर है वो। महाराजा हॉटेल उल्वेनोड सेक्टर 8 यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 4 किलो बिर्याणी, व्हेज का नॉन व्हेज आहे दोन्ही बघा। आज शनिवार, ज्यांना उपवास त्यांना पण आणि नाही त्यांना पण महाराजा हॉटेल यांच्या वतीनं 4 किलो बिर्याणीचा दमदार योगदान आज त्यांच्या माध्यमातून त्यांचेही सहर्ष स्वागत। और इस बार बैकफुट पर जाकर खेल दिया है लेकिन फील्डर है मौजूद। बढ़िया सोच वहां पर नजर आती हुई बल्लेबाज प्रवीण घरत की ओर से। देखिए जयेश भोसले सर, प्रवीण ने छोर संभाला एक तरफ, शुरुआत बेहतरीन दी और दबाव भूषण का कम कर दिया और उन्होंने कहा भूषण आप मारिए और भूषण ने वो अपना काम तमाम कर दिया। 13 में 38 बने भूषण के, 12 में 20 वहां पर प्रवीण, और ये जोड़ी हमेशा बनी हुई है। 5 गेंदे 4 रनों की जरूरत। बघा रोशन कडू दमदार फलंदाज आमचे मित्रांनो नावेखाडी 40 प्लस क्रिकेट संघाचे। ताकद बघा त्यांच्यामध्ये किती आहे मित्रांनो। जर बॅटच्या रडार मध्ये बॉल आला ना तर 100% षटकारच असेल। कारण मुंबई इंडियन्सचा आपला केरन पोलार्ड जरी षटकार मारतो ना, एकावर एक जरी उभे केले तरी कॅच मिलणं कठीण असतं। तो चलिए यहाँ पर सिंगल मिला है, डीप लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है और शायद ये मैच विनिंग चौका होने की आशंका है, लेकिन अंतिम क्षणों में शायद गेंद को रोका। अरे बाबांनो बॉल आतमध्ये कसा घाला, चला प्रैक्टिस करत होते का। तो 1 रन स्कोर इज लेवल, 3 मिनट टोटल स्कोर इज लेवल। अब 1 रनों की केवल आवश्यकता और अपने पहली जीत की तरफ जासे 11 जासे टीम बिल्कुल पहुंचती हुई। 4 गेंदे और 1 रनों की आवश्यकता। तो इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, 1 रन और इसी के साथ
मैच जीता, आपका हार्दिक अभिनंदन। तो इसी के साथ ये मैच फिनिश हुआ, मैच जीता जासई 11, जासई 40+ मास्टरों ने। और इस मैच का हीरो भूषण रहेंगे जिन्होंने दमदार पारी खेली, जिन्होंने 14 गेंदों में 41 रनों की शानदार पारी खेली, वो भूषण रहा इस मैच का हीरो। भूषण अभिनंदन। आइए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेने के लिए अगले मैच की तरफ हम जरूर जाएंगे, विनर वर्सेस विनर्स। तरी स्टार आशिषांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया।